कातर वेळी पिंपळ पारी, कातर वेळी पिंपळ पारी पडगप्पांचा रंगी, कधी मनातील चित्र हरवते आठवणींच्या संगी, ह्या चित्रांच्या कथा सांगती ह्या मातीशी नाती, चित्रकथी 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 चित्रकथी। कधी वाहते झुळझुळणारे अवखळ पाणी माठात, तहानलेला कधी कावळा खडे टाकतो माठात, चित्रकथी 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 चित्रकथी। शब्द शब्द प्रारंभ शब्द कधी शब्द कधी शब्द आरंभ शब्द अनुरक्त शब्द पंचक्त शब्द कधी मुक्त शब्द, चित्रकथी 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 चित्रकथी। शुभ सकाळ रोशन वाघमारे। तुझं स्वर पालवी हे पेंटिंग 18 लाखाला विकलं गेलं। कोण शेखर? रोशनजी, आता तुम्ही महान जागतिक दर्जाचे चित्रकार बनलायत। अश्वा अलगद घेतलेल्या रंगांची कॅनव्हासवर अशी मला सोक्त उधळण केली, नाहीतर काय केलं? मुंबईकर रसिकांनी, सुजाण रसिकांनी त्याचं कौतुक केलं, त्याचा भरभरून आनंद आहे। हॅलो हॅलो रोशन। हा हा आहे, मी इथेच आहे, बोल। अरे कुठे हरवलास? काय नाही रे, एक खूप मोठं स्वप्न पूर्ण झालं। आता रिलॅक्स होऊन चालणार नाहीये। हे बघ, आपल्याला ना कलकत्त्याची आर्ट गॅलरी मिळते, वर्षभर जोमानं तयारी करायची। करू करू, नक्कीच करू। ओके, बाय। काका काका काका, हे बघा किती गंमत दाखव। काय काय? अगं अगं जाई जाई, काय झालं? पेपरात फोटो तुमचा। अरे वा, आणि काय काय लिहिलंय तरी? काय ग, वाचून दाखव मला। वाचल्यावर हसणार नाही ना? नाही, वाचल्यानंतर मी तुम्हाला एक प्रश्न विचार। प्रश्न? बर, जागतिक दर्जाचे चित्रकार रोशन वाघमारे यांना अखिल भारतीय चित्रकला प्रदर्शनात स्वर पालवी या त्यांच्या चित्रासाठी भरभरून प्रतिसाद मिळाला। देशभरातल्या टॉप 10 चित्रकारांमध्ये त्यांचं नाव कोरलं गेलं। काका, पण टॉप 10 म्हणजे? टॉप 10 म्हणजे ह्या देशातले जे सगळ्यात चांगले 10 चित्रकार आहेत ना, त्यांच्यातलं एक नाव माझं। मस्त। हो ना, थँक्यू बेटा। पर आता तुझा प्रश्न?
कोणता? अगं तो नाही का खरं खरं सांगायचं मला. हो बुद्धू. विसरलीस ना. विचार. इंद्रधनुषला किती रंग असतात? इंद्रधनुष्याला की नाही बेटा एकूण 7 रंग असतात. कुठले? ता ना पी ही नी पाजा. म्हणजे बघा, ता तांबडा, ना म्हणजे नारंगी, पी म्हणजे पिवळा, ही हिरवा, नी निळा, पा पारवा आणि जा सांभा. अरे बाप रे, केवढे रंग आहेत ना हे. या. सॉरी, यायला थोडा लेट झाला. तुम्ही दारू पिऊन आलाय का? थोडीच. नाही पण मग अशा अवस्थेत 3 तास एका जागी बसणं जमेल तुम्हाला? मला सवय आहे त्याची. हवं तर तुम्ही फ्रेंडला फोन करून विचारू शकता. नाही नाही, दॅट्स ओके, तशी काही गरज नाही. ठीक आहे, चेंज ठेवलाय, रेफरन्स साठी फोटो पण ठेवलाय. फ्रेश होऊन. ओके. हा लुक मस्त दिसतो. यू लुकिंग गुड. उभं राहण्याची पोझिशन सांगा. येस ऑफकोर्स, आपण बसून करतो. प्लीज बी कम्फर्टेबल. Yes. बस एक मिनिट. आता ह्याच्यावर जरा हात टेकून बसेल. असं? बरोबर बरोबर. एक मिनिट, मला हात. हा हा, असा येऊ. ओके. पाय थोडे वर. हा. हे फुल. हात असा असा घेऊन हे खाली हात असा. नाही, पायाच्या इकडे. हा खाली. राईट राईट राईट. होल्ड होल्ड होल्ड. लुक साधारण इकडे. हा, एक स्मितहास्य चेहऱ्यावर. परफेक्ट परफेक्ट परफेक्ट. होल्ड होल्ड. हॅलो. हा, मी निघालीये, बस येते थोड्या वेळात. आई झाली प्रार्थना? संपली. आता काकांना चहा नेऊन दे जा. आई प्रश्न विचारू? विचार. काकांनी लग्न का नाही केलं? करतील. केव्हा? त्यांचे केस पण पांढरे झाले. होतील का काळे? काका चित्रकार आहेत म्हणून स्वतः सांगत बसतील ना? त्यांना वेळेवर चहा लागतो. जा पटकन. आज ते उशिरा उठणार आहे. तुला कसं माहित ग? अगं नवीन चित्र काढणार. काढलंही असेल चल ना आई बघायला. नाही नको. चल. तू जा, मी येते मागून. तू फसवशील मला. सोबत चल ना. अगं कामं उरकून येते, जा तू. आल्यावर उरकूया ना. मी मदत करेल तुला.
डोंबल तुझं, तू मदत करणारस पण असे शेजारी मिळायला खरंच भाग्य लागतं. जायचं हे इतकं असणं त्यांच्यामुळेच तर आहे. काका ओ काका 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 ओ काका अरे जाई, चहा. अरे वा, शुभ सकाळ. शुभ सकाळ. थँक्यू. बस मी आलोच. हा वेड, रंगांची अशी उधळण एखादा वेडा माणूसच करू शकतो. आई छान आहे ना चित्र. काका मला शिकवणार आहे. शिकव, एखादी कला असावी माणसाच्या अंगी. अरे तुम्ही जाई हट्ट करत होती ना म्हणून. आणि आमच्या जाईबाईंनी एकदा हट्ट केला की कोणाची हिंमत आहे का तो मोडण्याची. मी आहेच तशी. मला माहितीच आहे. हे घे तुझ्यासाठी बिस्किट. सॉरी तुम्ही आलात तेव्हा झोप लागली होती मला. आहे काल रात्री पेंटिंग काढत होतो. काम करता करता खूपच उशीर झाला झोपायला. अजूनही रंग ओले असतील. रात्री का? चुकीचा अर्थ काढू नका. काही अशी पोर्ट्रेट्स काढताना एकाग्रता खूप महत्वाची असते. आजूबाजूला शांतता असली तर आणखीनच छान. मॉडेल्स नाही आवडत नाही असं डिस्टर्ब झालेलं मध्ये. आणि एकदा का ती तंद्री तुटली ना की मग तो मूड पकडणं फार अवघड होतं. एक सांगू, हं? तिच्यापेक्षा पेंटिंग जास्त सुंदर आहे. एखाद्या चांगल्या कलाकृतीचं हेच तर खरं खुरं यश असतं. हो, बरं मी येते. चल ग, शाळेला उशीर होतोय. बाय काका. बाय जाई. टाटा. कमला, कमला, अगं झालं का नाही तुझं? ब्युटिफुल. खूप सुंदर दिसतेस तू कमला.
मी जो विचार केला होता अगदी तशी. बस ना. क्या बात है. बस. बस. हा पाय थोडा. सॉरी. तुम्हीच कर. रिलॅक्स रिलॅक्स. ग्रेट. कमला हात थोडा वर. हात. बेटर बेटर. हनवटीचे नाही नाही नाही. हे हे मला असं काही. या या या. दॅट्स ग्रेट. थोडा खाली लुक. राईट राईट. आता लुक थोडा इकडे. हा हा. परफेक्ट परफेक्ट. होल्ड होल्ड. एक छोटस स्मितहास्य. परफेक्ट परफेक्ट कमला. होल्ड होल्ड. तुझं गोंधन थोडं डार्क करायला हवं. एक मिनिट तू हलू नको. मी करतो. फॅन्टॅस्टिक. काय विचार करत होती? नाही ग काही नाही. खरं तर मी तुझा विचार करत होते. लवकर लवकर मोठी हो. हा. मी लवकर मोठी होईल आणि काकांसारखे चित्रकार होईल. मग काय. व तुझं चित्र काढेल. काढो. छान छान चित्र काढायचं. आई मला भूक लागली. गरम आहे. खा आणि मला सांग कसं झालं. मस्त. हो ना. आई अगं शाळेची फी. जाई सरांना सांग की 2-3 दिवसात आई आणून देईल म्हणावं. हा. कसं सांगू स्नेहाला रुक्मिणीबद्दल काही कळत नाहीये. अहो आता पुन्हा
कधी फिरकाल गावाकडे? दिवाळी देतोय ना मी. दिवाळीत? तुम्ही मागच्या वर्षी असंच म्हटलं होतं आणि अख्खी दिवाळी निघून गेली. तर त्यावेळेला बेंगलोरला ते नवीन आर्ट गॅलरी चालू केली, ते कामामुळे वेळ नाही मिळाला. म्हणजे मागच्या वर्षी बेंगलोर होतं, ह्या वर्षी दिल्लीत काहीतरी काम काढाल. नाही, यावेळेला मी वेळ काढेन. पण त्यापेक्षा तू मला फोन करत जा ना. अहो तुम्ही तो फोन दिलाय हो वेळण्यासाठी, पण इथे ना मेली रेंजच नसते आणि मग तुम्हाला फोन लागत नाही आणि मग माझं मन इतर कशातच लागत नाही. एक काम कर, मी मुंबईमध्ये एखादं घर घेऊ, आपण तिघे तिकडे शिफ्ट हो ना. मुंबईत घर? नाही नको रे. कसं आहे ना की मग इथे मामांजी आणि आईचं कोण करणार, आणि पिंकीची शाळा ते पण आहेच ना. आणि खरं सांगू ना की मुंबईची गर्दी मला नाही बाई आवडत. ठीक आहे, तू इथेच राहा. बरं, ते सगळं ठीक आहे, पण तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि हो, वरचे वर फोन करत राहा. पण त्यासाठी तू नेटवर्क मध्ये राहा म्हणजे झालं. चल येऊ. रोशन फोन उचल यार. हे काही पैसे ठेवा. अहो जाईच्या शाळेची फी भरायची आहे ना, त्यासाठी. काय माहितीये, या छोट्या पोरीला असं अचानक घरी पाठवून दिलं फी भरली नाहीये म्हणून. त्याचा थोडासा ताण घेतला असेल, बाकी काही नाही, म्हणून थोडा ताप आला असेल. होईल ती बरी, नका काळजी करू. हे घ्या, लवकरात लवकर फी मात्र भरून टाका प्लीज. तुम्ही देव माणूस आहात. आणि मी कोणी परका नाहीये बरं. काहीही मदत लागली तर निसंकोचपणे सांगा. नाही, संकोच नाही तसा, पण काळजी घ्या तिची. आणि तुम्ही काळजी करू नका, ती लवकर बरी होईल. येतो. मला एक पेंटिंग काढून हवे तुमच्याकडनं. बर. कशा संदर्भात? प्रेमभंग. काय? प्रेमभंग? रोशन, तुम्ही घरी जात. जाई काय झालं कमला, तुम्ही इतक्या टेन्शन मध्ये का दिसताय? जाई पुन्हा तापानं फडफडली हो, आणि डॉक्टर प्रधान गावाला गेले, तिथे नाहीये. विचित्र परिस्थितीत अडकलो रे. शेखर, या परिस्थितीतून सुटण्याचा फक्त एकच मार्ग आहे रे. जे खरं आहे ते सांगून टाकतील. अरे पण कसं सांगू, कोसळेल ती.